श्री स्वामी समर्थ. आणि आजचा व्हिडिओ आहे स्वामींना थँक्यू बोलण्यासाठी, फक्त आणि फक्त त्यांच्यासाठी. सो काल काय झालं, काल माझ्या आईचा फोन आलेला मला की निकिता मी जाणार आहे मठात, सो व्हिडिओ कॉलवर अवेलेबल राहा, झोपू नकोस. आणि नंतर तिने मठात गेल्यानंतर मला व्हिडिओ कॉल केला आणि मी मग स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन झोपून गेली. आणि इव्हनिंगला माझ्या मैत्रिणीचा मला मेसेज आला, म्हणजे शाळेतली मैत्रिणी अक्षताचा. सो अक्षूचा मला मेसेज आलेला आणि ती मला बोलते, निकिता तू व्हिडिओ बनवते, तू काल स्वामींवर का नाही व्हिडिओ बनवलीस? तर म्हटलं अरे यार, मी कशी काय विसरू शकते. तर मी म्हटलं नक्की नक्की, आता तू बोललीस ना बघ, स्वामींनी तुझ्याकडून हे बोलून घेतलं. मला कोणाचा या गोष्टीसाठी मेसेज आलेला नाही आहे, पण तुझा मेसेज आला, म्हणजे स्वामींना तुझ्याकडून मला सांगायचं आहे ही गोष्ट. तर मी म्हटलं मी नक्की व्हिडिओ बनवेन. तर आज मी फक्त स्वामींना थँक्यू बोलण्यासाठी आणि माझा एक एक्सपिरियन्स तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, त्यासाठी हा व्हिडिओ बनवते. मी एका कंपनीमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करत होती 4 वर्ष, कंटिन्यू 4 वर्ष, 3.5-4 वर्ष काम केलं. तर मी तिथे ना ॲज अ अकाउंट असिस्टंट म्हणून काम करत होती. आणि त्या टायमाला ना माझा जॉब रोल होता अकाउंट्स पेबल. तर माझं नॉलेज आहे ना त्या रोल लिमिटेडच राहिलेलं. मला GST, टॅक्सेशन ह्या पार्टबद्दल ना तिथे शिकायला मिळत होतं, ना त्याच्याबद्दल जास्त काय जाणून घ्यायला मिळत होतं त्या जॉब रोलमध्ये. तर सीन असं झालं ना की मी नेहमी टेन्शनमध्ये असायची की मी कधी शिकणार. आणि मी त्याच्यासाठी खूप काय काय केलं, लाईक ऑनलाईन क्लासेस लावलेले, त्याच्यानंतर यूट्यूबवर व्हिडिओज बघायची, CAकडे गेलेली 1-2, त्यांना विचारलेलं की मी तुमच्याकडे इंटर्नशिपसाठी येऊ का, इंटर्नशिप इन द काइंड ऑफ की मी 2 दिवस येते, मला तुम्ही शिकवा वगैरे, वाटल्यास मी तुम्हाला पैसे देते, मी फीस पे करेन, पण प्लीज मी येऊ का. बट दे वर लाईक की नाही नाही नाही, तुला आम्ही तुला जॉब करायचा तो नॉर्मल जॉबसाठी ये, पण आम्ही तुला असं नाही शिकवू शकत. तर मी म्हटलं की, आणि तेव्हा मी माझी MBAची फीस पण मला भरायची होती, मी तेव्हा MBA पण करत होती. तर मी म्हटलं मला तर पॉसिबल नाही आहे, बिकॉज मग मी फीस कशी भरणार ना माझी. मी 3,500 जर मला महिन्याला पेमेंट आला तर मी फीस कशी भरू माझी. सो आय क्विट दॅट प्लॅन आणि मग मी कॉन्सन्ट्रेट केलं माझ्या कॉर्पोरेट जॉबवर. आणि माझी एक कलिग होती अंकिता, आणि आम्ही अजूनही कॉन्टॅक्टमध्ये आहोत. आणि तिने मला एवढा सपोर्ट केला असेल, म्हणजे ती जेव्हा जेव्हा जे काही GST और टॅक्सेशनला येऊन काम करायची ना, ती मला बोलायची निकिता हे बघ ही ना असं असतं, मग या पोर्टलवर जायचं, मग हे गव्हर्नमेंटचं असं आहे तसं आहे, ती मला सांगायची. मी यूट्यूबवर पण बघायची. पण कसं आहे, जोपर्यंत तुम्ही प्रॅक्टिकल करत नाही, तुम्ही थिअरिटिकल कितीही नॉलेज घ्या, जोपर्यंत प्रॅक्टिकल करत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच कळणार नाही. तर माझा सीन होता ना, मी स्वामींना नेहमी बोलायचे, स्वामी माझ्या बाबतीतच का, मी एफर्ट्स घेण्यात कुठे कमी पडते का. मी CAकडे जाऊन आली, मी ऑनलाईन क्लासेस बघते, त्याच्यानंतर मी यूट्यूब चॅनल बघते, प्लस माझी मैत्रीण आहे, ती जी कलिग आहे, तिला पण मी कंटिन्यू विचारते, मग मला का अपॉर्च्युनिटीज मिळत नाही आहे हे सगळं शिकण्याचे, माझ्यात कमी काय आहे, का मला नाही मिळत आहे. मी नेहमी असं बोलायचे. मी किती एवढी ओव्हर थिंकिंग, बापरे. माझा मूड ऑफ असायचा, मी मठात जाऊन बसायची, मूर्तीकडे बघून त्यांना मी तेच बोलायचे, स्वामी का माझ्याच बाबतीत का मला नाही मिळत आहे, काय माझ्यात प्रॉब्लेम आहे, कुठे माझे एफर्ट्स कमी पडत आहेत, किंवा काय माझं चुकलं आहे की माझ्या बाबतीत असं होतं आहे. मग एक गोष्ट झाली, मग मला आली UKची अपॉर्च्युनिटी. ठीक आहे, ती पण माझी बहीण पहिली इथे आली, जानेवारी 2023मध्ये ती इथे आली. आणि शी वॉज लाईक की दीदी तुला पॉसिबल असेल तर तू ये, आपण दोघी इथे राहू. तर मी म्हटलं मला कशाला, राहू दे, तू गेली आहेस ना, ठीक आहे तू कर ना. ती बोल ट्राय तर कर ना, बाकीचं पुढचं बघू ग. म्हणून मी फक्त ट्राय केला. आणि मी स्वामींना एवढंच म्हटलेलं तेव्हा, स्वामी आता ह्याच्या पुढे तुम्ही बघा, ॲप्लिकेशन करण्यापासून प्रोसिजर मी एव्हरीथिंग आय हॅव डन, तुम्ही बघून घ्या आता काय करायचं आहे. तर मी तुम्हाला सांगते, हा लिटरली चमत्कार आहे की 2-3 महिन्यामध्येच माझी प्रोसिजर झाली सगळी. आणि हे मला कधी कळलं की हा चमत्कार आहे, जेव्हा मी इथे आली आणि जेव्हा मी अदर स्टुडंट्सना भेटली. आणि तेव्हा ते लोक बोलले आम्ही इथे एवढा स्ट्रगल करून आलो आहे, आमचे कॅन्सलच होत होतं, आमचं ॲप्लिकेशनच होत नाही आहे, हाच प्रॉब्लेम आहे, तोच प्रॉब्लेम आहे. आणि माझं एकदा पण ॲप्लिकेशन डिनाईड किंवा कॅन्सल झालं नाही, एव्हरीथिंग वॉज एक्सेप्टेबल. आणि अशी झाली ही जी प्रोसेस झाली ना, माझी बहीण जानेवारीमध्ये आली, ती इथे राहिली. नंतर तिने मला मिड ऑफ फेबमध्ये कन्व्हिन्स केलं असेल की दीदी तू ये ये ये. नंतर मी सुरुवात केली आणि मी इथे मेमध्ये होती. 10 मेला मी UKमध्ये होती, 10 मे 2023. आय स्टील रिमेंबर दॅट डे. स्टील आय वोंट बिलीव्ह की
हे सगळं माझ्या आयुष्यात झालं, कारण का मी विचारच केला नव्हता एवढा UK ला जाईन आणि हे सगळं माझ्या आयुष्यात होईल. आय नेव्हर थिंक अबाउट दिस. आणि मी लिटरली बघा, मी तुम्हाला सांगते, मी इथे कॉर्पोरेटमध्ये, नंतर मी म्हटलेलं मी GST शिकेन, मग टॅक्स शिकेन, मग कुठेतरी स्विच करेल किंवा त्याच कंपनीमध्ये प्रमोशन घ्यायचं बघेल. सो मी आउट ऑफ द बॉक्स कधी बघितलं नव्हतं. तर स्वामी काय बोलताय, तू एवढं टेन्शन घेते, तू जरा शांत हो, तुला मी हे सगळं शिकायला का नको बोलताय, कारण का तुझ्यासाठी काहीतरी वेगळा मार्ग आहे. आणि मग त्यांनी मला इथून उचलून इथे टाकलं UK मध्ये. आणि जो इथला हा एवढा जो प्रवास होता ना, हा त्यांनी केला. ह्याच्यामध्ये मी फक्त हा माझा प्रेझेन्स आहे की मी तिथे आहे, दॅट इज माय प्रेझेन्स. पण जो काही प्रयत्न करायचा होता ते सगळं स्वामींचं आहे. माझ्या ह्याच्यात मी काही क्रेडिट घेऊच शकत नाही या गोष्टीचं, कारण का हे अनबिलिव्हेबल आहे माझ्यासाठी पण. कारण का मी एवढा कधी आपण ज्या गोष्टीचा विचारच करत ना, आणि त्या गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हा ते त्याने केलेलं असतं हे लक्षात ठेवायचं. मी आत्ता पण कुठेही मला बाहेर जायचं असू दे किंवा मला असं वाटतंय, भीती वाटते एखादी की बापरे हे नाही झालं तर काय होईल, तेव्हा मी फक्त एक गोष्ट करते, स्वामी माझं झालंय सगळं करून. खूप प्रामाणिक राहिली या सगळ्यामध्ये, पण तरी पण जर गोष्टी वर्कआउट होत नाही आहेत, सो इट्स बेटर तुम्ही डिसिजन घ्या. आणि तुम्ही घेतलेला डिसिजन मला मान्य असेल, मग तो भले माझ्या मनाविरुद्ध असू दे, तो मला मान्य आहे, कारण का तुम्ही जो डिसिजन घ्या तो डेफिनेटली माझ्या भल्यासाठीच असेल, दॅट इज फॉर शुअर. तर हे मी मान्य केलं आहे की आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे आहे, आणि आत्ता ह्याच्या पुढेही जे काही होईल ते त्यांच्यामुळेच होईल. त्यामुळे जास्त लाईफमध्ये मी टेन्शन घेत नाही, म्हणून मी उठसूट आपली व्लॉग बनव, कामाला जा, घरी ये, व्लॉग बनव, पुढचं पुढे बघू. आपण काय करतो ना, आत्ताच्या टेन्शनमध्ये प्रेझेन्सचा वाया घालवतोच, आणि फ्युचरचा विचार करण्यामध्ये मेंटल स्ट्रेस जो येतोय त्याचं काय करायचं. म्हणून मी खरं सांगते, स्पिरिच्युअलिटी लाईफमध्ये असणं इज अ मस्ट. स्पिरिच्युअलिटी इज अ मस्ट. प्लीज गाईज, मी खरं सांगते, आम्ही ज्या सिच्युएशनमध्ये राहतोय आता, इथे ना आमचे नातेवाईक आहेत, ना फ्रेंड्स आहेत, ना आई वडील आहेत, ना पॉईंटला स्ट्रॉंग राहणं खूप इम्पॉर्टंट आहे, पहिली गोष्ट तर. आणि सेकंड थिंग, आपण जेव्हा अशा स्पिरिच्युअल थिंग्समध्ये असतो, जेव्हा आपण असं आता आम्ही स्वामींना मानतो, ठीक आहे, अजून काही लोक आहेत की जे अजून देवांना मानतात, पण जेव्हा आपण या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्समध्ये असतो ना, तेव्हा आपली तेवढी बुद्धीच होत नाही की आपण चुकीच्या मार्गाकडे जावं किंवा आपण कोणासोबत चुकीचं करावं. एवढी आपली बुद्धी पण होते, मी हे पण सांगते तुम्हाला. म्हणून बोलते स्पिरिच्युअलिटीकडे आपण गेलं पाहिजे. मला माहिती नाही बाकी आयुष्यात तुम्ही काय करताय किंवा नाही, पण स्पिरिच्युअल असणं इज अ मस्ट. कारण आपले आपले मला नाही माहिती आपले किती चांगले दिवस येतील, पण आपण जर या वेवर चाललो ना, तर हे की आपले वाईट दिवस पण येणार नाही, बेटर दिवस तरी असतील. मी हे सांगते तुम्हाला की एक एक अशी गोष्ट आपल्या आयुष्यात असली पाहिजे की जेव्हा आपली वाईट वेळ चालू असेल ना, तेव्हा आपण डोळे मिटून फक्त हे बोललं पाहिजे, माझं झालंय, आता फक्त तुम्ही बघा, तुम्ही करून द्या मला आता सगळं. आता माझे पेशन्स लेवल संपलेले, कारण का एका पॉईंटला आपली पेशन्स लेवल संपतात. इथे येऊन तर माझे पेशन्स लेवल एवढ्या वेळा, लाईक मेंटली मी एवढ्या वेळ डिस्ट्रॉय झाली असेल, पण फक्त त्यांच्यामुळे मी आज पण नॉर्मल आहे. मी प्रत्येक गोष्टीला स्वामी लागतात मला, प्रत्येक गोष्टीला. मी रोज कामाला निघताना, स्वामी चला, तुम्ही चला माझ्यासोबत. मी असं नाही स्वामी चला निघते सांभाळा, असं नाही, तुम्ही चला माझ्यासोबत तुम्ही प्रत्येक मोमेंटला असणं इम्पॉर्टंट आहे, बस. मला बाकी काय माहिती नाही. सो हा एक जो बिलिव्हनेस आहे, हा फक्त आणि फक्त आहे ना, जेव्हा तुम्ही एखाद्यावर डोळे बंद करून विश्वास ठेवता तेव्हाच येऊ शकतो, आणि तेव्हा तुम्हाला चमत्कार दिसतात. मी बोलते, मी खरं सांगते, मी हा विचारच कधी आयुष्यात केला. माझे फ्रेंड्स पण बोलतील, मी कधीच हा विचार केला नाही. आम्ही हेच बोलायचो, यार कुठेतरी जॉब लागला पाहिजे, यार कसं होणार, यार आपली ग्रोथ कशी होणार, आपण हे करतो. आणि कुठून स्वामींनी उचलून मला आज कुठे टाकलंय ते बापरे. मी खरंच एवढी थँकफुल आहे स्वामींसाठी की आज त्यांच्यामुळे मी आज इथे आहे. आणि मी तुम्हाला पण सांगते, खरंच विश्वास ठेवा, तुमच्या स्वतःच्या डोळ्यांवर पण विश्वास बसणार नाही, एवढी चांगली वेळ येते. तर मस्ट बिलीव्ह इन हिम. ठीक आहे, बाय बाय.